नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत छोट्याशा नाजूक डिझाईनच्या रोजच्या झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. तर आजच्या भागामध्ये शेवटपर्यंत नक्कीच राहा, कारण शेवटची एक रांगोळी आपण उद्यासाठी बुधवार निमित्त खास रांगोळी दाखवत आहे. तर रांगोळी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन डिझाईन्स रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग बघूया आपली पहिली आजची रांगोळी. तर प्रथमतः आपण एक स्वस्तिक प्रमाणे शेप बनवून घेणार आहोत. एक प्लसचे चिन्ह काढून त्याच्या टोकाला थोडे थोडे असे राऊंड शेपमध्ये फिरवून घेतले, जसे की एक स्वस्तिक प्रमाणे शेप बनवून घ्यायचा आहे. आणि सर्व टोकांवरती आपण एक एक कळी दाखवत आहोत. तर कळीमध्ये सुद्धा आपण येलो आणि रेड असे अल्टरनेट कॉम्बिनेशनमध्ये कलर भरून घेतला आणि बाहेरच्या बाजूला छोटीसा हिरवा कलर टाकून घेतलेला आहे. आणि बरोबर प्लस चिन्हाच्या मध्ये आपण ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतलेत. तर पाकळीप्रमाणे हे डॉट देऊन एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता छोट्याशा जागेत छोट्या वेळेत होणारी ही देवघरासमोर तुळशीसमोर काढण्यासाठी सुंदर अशी ही रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा मोस्ट ऑफ फायनल लुक तयार झालेला आहे. बघा फायनल लुक बघू शकता, कलरफुल असा तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची हे रांगोळी. तर इथे सुद्धा आपण एक क्रॉस मल्टिप्लाय प्रमाणे सिम्बॉल बनवून घेतले किंवा स्वस्तिक प्रमाणेच आपण याचा शेप काढलेला आहे. तर ते सुद्धा वरच्या आणि खालच्या बाजूला एक इंग्रजी अक्षरमधले एस टाईप असतात त्याप्रमाणे एस प्रमाणे शेप देऊन घ्यायचा आहे. आणि बरोबर मधल्या रेषेच्या बाहेरच्या बाजूला आपण एक पानाप्रमाणे शेप बनवून घेणार आहोत. बघू शकता दोन्ही बाजूने एक पानाचा आकार तयार करून घेतला. पानामध्ये सुद्धा लाईट असा ग्रीन आणि व्हाईट कलरच आपण भरत आहोत. तर आपण नेहमी सांगत असतो की जास्त काही कलर यूज करत नाही. आपले रोजचे शुभ कलर येलो, रेड, व्हाईट आणि ग्रीन कलर वापरत असतो. तरी सुंदर अशा रांगोळ्याचा लूक तयार होतो. तर बघू शकता पानांवरती आपण काडीने रेषा बनवून घेतल्या आणि जो तुरा काढला होता त्याच्यावरती एक रेषा मारून येलो आणि ऑरेंज असे अल्टरनेट डॉट देऊन घेतलेली आहेत. तर दुसऱ्या रेषेच्या बाजूला सुद्धा आपण एक पानाप्रमाणे शेप बनवून त्यामध्ये सुद्धा व्हाईट कलरच भरून घेतलेला आहे. तुम्ही दररोज दरवाजासमोर रांगोळी काढत असेल तर फक्त व्हाईट कलरनी जरी तुम्ही रांगोळी काढली तरी सुंदर असा रांगोळीचा लूक तयार होतो. अगदीच घाई गडबडीत झटपट रांगोळी काढायची असते, मग एवढे कलर कोण काढत बसणार. तर फक्त व्हाईट कलर तुम्ही यूज केला तरी रोजची कोलमप्रमाणे रांगोळी तयार होते. तर बघू शकता दुसऱ्या रेषेवरती आपण आणखी 2 पाकळ्या काढून एक फुलाप्रमाणे शेप बनवून घेतला आणि बरोबर मध्ये येलो आणि रेड अशी क्रॉसमध्ये डॉट दिलेली आहेत. बाजूला छोट्या रेषा ओढून घेतल्या. तर काडीच्या साहाय्याने फुलांच्या पाकळ्या सेटअप करून फायनल लुक आपला तयार झाला. आता बघूया 3 नंबरची हे रांगोळी. तर इथे आपण प्रथमतः 3 छोटी डॉट देऊन ती मोठी बनवून घ्यायची आहेत. हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही हे डॉट काढून घेऊ शकता. झाकणाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून बोटानेच आपण ते राऊंड शेपमध्ये फिरून केंद्रवर्तुळ बनवून घेणार आहोत. अगदी सोपी आणि झटपट होणारी ही रांगोळीची पद्धत आहे. तर कुठली डिझाईन काढावं सुचत नसेल तर डॉट देऊन थोडेसे प्रेस करून ते केंद्रवर्तुळ बनवून घ्यायची आणि दुसऱ्या दोन्ही केंद्रवर्तुळांच्या मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण 3 अशा रेषा मारणार आहोत. बघू शकता मध्ये आपण येलो आणि रेड कलरचा डॉट देऊन घेतला. तर प्रत्येक रेषेच्या वरती आपण मधल्या रेषेवरती ब्ल्यू आणि बाजूच्या रेषेवरती ऑरेंज कलरचे डॉट दिलेत.
बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये आपण केंद्रवर्तुळांच्या वरती एक एक लाईन मारून त्याच्यावरती रेड कलर आणि येल्लो कलर असेच आपण अल्टरनेट कॉम्बिनेशनमध्ये डॉट देत असतो, कारण हे अल्टरनेट डॉट दिसायलाही सुंदर आणि काढायलाही सोपे. अशीच आपली छोटीशी डेली यूज ही रांगोळी आहे. आणि शुभ कलरमध्ये रांगोळी अगदीच उठून आणि आकर्षक लूक देते. तर श्रावण महिना चालू आहे, सर्वच जण आपल्या दरवाजासमोर, मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर पूजा करतो आपण, त्यासमोरही रांगोळी छोटीशी काढत असतात. त्याप्रमाणेच ही एक बेस्ट आहे. आता बघूया शेवटची आणि 4 नंबरची ही रांगोळी. तर उद्या आहे श्रावण महिन्यातला बुधवार, त्यानिमित्तच आपण एक छोटीशी ही रांगोळी दाखवत आहोत. आता आपण श्रीकृष्णाची बासरी प्रिय असते ती आपण बासरी काढत आहोत. 2 लाईन मारून स्ट्रेटमध्ये बरोबर बासरीचा शेप बनवून घेतला आणि मध्ये आपण लाईट असा ऑरेंज कलर बासरीमध्ये भरून घेणार आहोत. तर वरच्या बाजूला जशी जागा असते बासरीवरती त्याप्रमाणे आपण काळीच्या साह्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतली आणि तिथे आपण ब्लॅक कलरचे डॉट देणार आहोत. जसे बासरीला असते त्याप्रमाणेच आपण हे दाखवत आहोत. तर वरच्या बाजूला ज्या बासरीच्या 2 लेस असतात त्यासुद्धा काढून घेतल्या. तर बुधवार आणि श्रीकृष्णाला प्रिय असणारी आपली ही बासरीची छोटीशी पण सुंदर रांगोळी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर वरच्या बाजूला आपण ग्रीन कलरचा एक मोठा डॉट देऊन घ्यायचा आहे. बघू शकता मोठा डॉट देऊन एक जसे की मोरपीस असते त्याप्रमाणे आपण इथे शेप बनवून घेणार आहोत. काडीच्या साह्याने ते बाहेरच्या बाजूला ओढून घेतली. तर श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोरपीस असतो त्याप्रमाणे आपण इथे हा मोरपीस काढणार आहोत. तर सर्वात शुभ मानली जाणारी ही बासरीची रांगोळी आहे. अगदी शुभ प्रसंगी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी समारंभासाठी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर बघू शकता आपण मोरपिसावरती ब्ल्यू आणि ऑरेंज अशी डॉट देऊन घेतलेली आहेत. आजचा संपूर्णच भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपल्या चॅनलवर रोजच अपलोड करत असते. तर राही रांगोळी चॅनलला नक्की व्हिजिट करत राहा. रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्यासह भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अशाच रांगोळ्या बघत राहा, लाईक करा, कमेंट करा. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.